त्यावेळेस लॉकडाऊनचा पिरियड होता आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये कसं होतं की सगळे लोक घरी होते आणि घरी असताना ना म्हणजे प्रत्येक मोबाईलमध्ये खूप व्यस्त असायचे आणि त्याच पिरियडमध्ये आमच्या एका मित्राबरोबर हा स्कॅम झाला होता. हां आणि मग म्हणजे म्हणजे स्कॅम तो असं झाला होता ना की त्याला एका मुलीचा व्हिडिओ कॉल आलेला होता आणि त्या मुलीने व्हिडिओ कॉलमध्ये त्याला त्याचे कपडे वगैरे काढून वगैरे नाही का असा व्हिडिओ त्याला करायला लावला होता आणि म्हणजे तो केला तो व्हिडिओ आणि व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढला, स्क्रीन ग्रॅब काढलं, रेकॉर्डिंग केलं आणि ते रेकॉर्डिंग त्याला परत पाठवलं आणि फेसबुकवरनं किंवा कुठनं तरी त्यांनी इन्फॉर्मेशन काढली असेल आणि त्याचे नातेवाईक वगैरे नाही का सगळे लोक त्यांना सांगितलं की बाबा मी ह्यांना टॅग करेल, मी ह्यांना पाठवेल म्हणून. मग तो अचानकपणे फार घाबरला तो मित्र. मग जसं घाबरल्यानंतर मग बाल्याला आणि मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि तो शांत शांत फार वाटायला लागला. मग आम्हाला अचानकपणे वाटलं की बाबा हा इतका बोलणारा मित्र आहे, तो अचानकपणे शांत का झाला. मग आम्ही दोघं जणांनी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम काय आहे तुझा. मग 2-3 दिवसानंतर तो व्यक्त झाला की माझ्याबरोबर असं ही गोष्ट घडलेली आहे आणि मग आम्ही म्हटलं की तू कशाला घाबरतोस ह्या सगळ्या सिच्युएशनबद्दल, आम्ही आहे तुझ्याबरोबर. काही कॉन्टॅक्ट्स होते आमचे, त्या कॉन्टॅक्ट्सला सांगून ती जी माहिती होती आणि ते जे व्हिडिओज होते ते डिलीट केले आम्ही. तो थंडावला, तिथं शांत झाला आणि तो ढसाढसा रडायला लागला. हां, मग ज्यावेळेस तो रडायला लागला ना त्यावेळेस आम्हाला समजलं की बाबा हे काहीतरी सोपं नाही आहे. कारण की त्यांनी एक लाईन वापरली होती की जर ह्याच्यापासून मी वाचलो नसतो तर मी एक टोकाची भूमिका घ्यायला देखील भाग पडलो असतो आणि मी आत्महत्येचा मार्ग निवडला असता. मग त्यावेळेस आमच्या दोघांना एक गोष्ट कळली की ह्याच्यावरती काहीतरी केलं पाहिजे. आपण सिनेमा इंडस्ट्रीमध्ये काम करतो तर आपण का नाही ह्याच्यावरती एक सिनेमा बनवूयात. मग आम्ही ठरवलं की आपण ह्याचा अभ्यास करूयात आणि सिनेमा बनवायला चालू करूयात.